या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शिवाने भाऊंचा जीव वाचवल्यामुळे सीताई तिच्यावर खूप खुश असते आणि मग शेवटी अनेक प्रयत्नांनंतर ती शिवाचा सून म्हणून स्वीकारही करते। ती शिवाला सांगते की आजपर्यंत तू त्या घरामध्ये फक्त आशूची बायको म्हणून राहत होती, पण आता तू त्या घरामध्ये माझी सून, त्या घरची एकुलती एक सून म्हणून राहणार आहे। आम्ही तुझा पुन्हा एकदा गृहप्रवेश करणार आहोत आणि हे ऐकून शिवाला तर खूपच आनंद होतो। घरचे सगळेजण देखील खूप खुश असतात आणि मग त्यानंतर सीताई घरातील सगळ्यांना शिवाच्या गृहप्रवेशाची तयारी करायला सांगते। तिला शिवाचा गृहप्रवेश खूप धूमधडाक्यामध्ये करायचा असतो आणि त्यासाठी घरातील सगळेजण आनंदाने तयारीला सुरुवात करतात। पण या गोष्टीचा कीर्तीला आणि सुहासला खूप त्रास होत असतो। कीर्ती तर खूप आदळआपट करत असते, रडत असते, पण सुहास तिला समजावतो की आत्ता आपल्या हातात काही नाहीये, त्यामुळे आता आपण शांत राहू आणि त्यावर ती कीर्तीसुद्धा नाईलाजाने हो म्हणते। आणि मग भाऊ, लक्ष्मण काका, उर्मिला, संपदा आणि त्यांच्यासोबत नाईलाजाने सुहास आणि कीर्तीसुद्धा शिवाच्या गृहप्रवेशाच्या तयारीला सुरुवात करतात। आणि मग त्यानंतर आशू शिवाला घेऊन घरी येतो आणि मग सगळेजण धूमधडाक्यामध्ये शिवाचं स्वागत करतात। ती पुन्हा एकदा माप ओलांडून घरात प्रवेश करते आणि त्यामुळे सगळेच जण खूप खुश असतात। मात्र मग त्यानंतर सीताई शिवाला असं म्हणते की मी तुझा सून म्हणून तर स्वीकार केला आहे, परंतु मला तुला व्यवस्थितपणे समजून घ्यायचे, मला तुझी दुनिया बघायची। आणि ते ऐकून शिवा म्हणते की ठीक आहे सीताई, पण जर तुम्हाला माझं जग बघायचं असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत वस्तीत यावं लागेल। आणि त्यासाठी सीताईसुद्धा आनंदाने तयार होते। मात्र मग ती रूममध्ये जाते तर इतर सगळेजण तिची वाट बघत बाहेर थांबलेले असतात। वस्तीत जायचं आहे म्हणून शिवाने तिचे नेहमीचेच कपडे घातलेले असतात, पण मग सीताई बराच वेळ झाला तरी बाहेर येत नाही हे बघून ती काळजीत पडते। संपदा म्हणत असते की सीताईने तिचा विचार तर बदलला नसेल ना, पण मग सीताई त्या ठिकाणी येते आणि तिला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो, कारण सीताईने सुद्धा अगदी शिवासारखेच कपडे घातलेले असतात आणि तिला त्या वेशामध्ये बघून आशू तर मोठ्याने ओरडतो। सगळेजण खूपच खुश असतात। आशू तिला विचारत असतो की अगं आई, हे सगळं काय आहे? तर सीताई आनंदाने सांगते की आता शिवाचं जग बघायला जायचं आहे, तर मग तिच्यात सारखं व्हायला नको का? आणि मग त्यानंतर शिवा सीताईला घेऊन बुलेटवरून वस्तीत जायला निघते आणि त्या दोघींची जोडी बघून घरातील सगळेजण तर खूप खुश असतात। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।